तू रे माझं मितवाचं एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे अंजलीची गोदभराई असते म्हणजेच डोहाळे जेवण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अंजली अर्णवला म्हणते की चोरी, विनयभंग, प्रियाचा खून, काय नको नको ते आरोप करतोयस तू ह्यांच्यावरती असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अर्णव म्हणतो ताई हा माणूस असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच त्याला कानाखाली मारते बघा प्रेक्षक हो अंजली. मेली तुझी ताई तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे अंजली. ज्या घरात माझ्या नवऱ्याला मान नाही त्या घरात मी राहणार नाही असं म्हणते अंजली आणि आता हात पकडते ती राकेशचा आणि घर सोडून जात असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्णव तिच्या साडीला पकडतो आणि म्हणतो मी आईला गमावलंय आता ताईला नाही गमवायचं असं म्हणतो तो. आणि आता तो गुडघ्यांवर बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. सोडून जाऊ नकोस तुझ्या चिंटूला असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. तर आता इथे हे महासंवार म्हणजे 16 फेब्रुवारीला हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे या प्रोमोमुळे हे स्पष्ट होतंय की अंजली किती कमी अक्कलेची असते म्हणजे तिला किती पुरावे लागतील की हा राकेश कसा आहे म्हणून कळायला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवला कळलंय की त्याच्या आईसारखं हालत होऊ शकते ह्या अंजलीची. कारण आता इथे राकेशकडे तर काही नसतंच तर आता तो तिला घेऊन जाऊन कुठे ठेवणार. तर आता इथे अंजलीला सुसाईड शिवाय दुसरा पर्याय नाही आणि आता तो तिलाही मारणार हे माहीत असतं अर्णवला म्हणून तो म्हणतो बघा प्रेक्षक हो तिला बाहेर जाण्यापासून थांबवतो. पण आता हे अति झालंय बघा प्रेक्षक हो. राकेशचं खूप अति झालंय कारण अंजली गरोदर आहे म्हणून केवढे दिवस त्याला सहन करायचं. कुठेतरी स्टोरी लाईन चेंज झाली पाहिजेत ना प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? मला आता खूप कंटाळा आलाय राकेशचं बघून बघा प्रेक्षक हो. कारण तो वारंवार बायको गरोदर आहे म्हणून सुटत आहे आणि आता इथे त्याला कोणी काय करू पण शकत नाहीये. कारण आता इथे अंजली कुणावरही विश्वास ठेवत नाही. तर आता सगळ्यांना कळलंय की राकेश किती वाईट माणूस आहे. पण ह्या अंजलीला कधी कळणार काय माहित बघा प्रेक्षक हो. तिला अक्कल खूप कमी असलेलं दाखवलंय आणि दम दाखवलंय खरंच प्रेक्षक हो. आणि बघायलाही खूप वाईट वाटतं की अशी बाई म्हणजे जिला केवढे पुरावे द्या तरी नवऱ्याला सोडायला तयार नाही. आणि आता इथे राकेशचे बघा प्रेक्षक हो वेगवेगळी नावं राजेश्वर, राजेश, राकेश आणि किती बायका त्याच्या शलाकाला मारलाय त्यांनी. परत ईश्वरीसोबत लग्न होणार असतं त्याचं काय माहिती त्याच्या आधी किती बायकांना तो लुबाडला आहे आणि श्रीमंत दिसलेली अंजली आणि बिना अकलेची हिच्यासोबत लग्न करून तिला गरोदरी केल्या बघा प्रेक्षक हो. तरी या बाईला ह्या क्रिमिनल राकेशचं काहीच कळत नाही आहे. तर आता इथे अर्णवला खूप वाईट वाटतं हे सगळं बघून कारण आता इथे त्याला कानाखाली मारते बघा प्रेक्षक हो अंजली. आणि जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही तिथे मी राहणार नाही मध्ये घर सोडून जाणार असते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ह्याच्या पुढे राकेशने काही केलं तर त्याला कोणी काय म्हणूच शकत नाही कारण आता इथे अंजलीला एकदमच डम दाखवलंय प्रेक्षक हो. दुसऱ्या कॅरेक्टर्समध्ये म्हणजे दुसऱ्या सिरियलमध्ये जरा तरी दाखवतात अक्कल असलेली बाई पण ही अंजली तर काय ऐकायलाच तयार नाही बघा प्रेक्षक हो. तर मेन बघावं लागेल की सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारीला काय दाखवतील. कारण आता इथे पुराव्यांसकट एक्सपोज झाला पाहिजे राकेश कारण आता इथे अति झालंय प्रेक्षक हो. कारण हे सिरियल चालू होऊन खूप दिवस झाले आणि तोच ट्रॅक आहे. राकेश किती दिवस असंच सोडून पडणार आहे आणि एवढ्या गोष्टी तो करतोय म्हणजे पाठोपाठ लागोपाठ तो मर्डर्स करतोय आणि कुणाला कसं काय कळत नाहीये तोच करतोय हे मर्डर्स वगैरे म्हणून खूप अति झालंय प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पण ही स्टोरी लाईन खूप अति वाटते का? म्हणजे अंजलीला खूपच अति दाखवलंय का डम? कारण आता इथे कधीतरी काहीतरी वेगळं काहीतरी दाखवा. अंजली एवढा आंधळा विश्वास आहे का राकेशवरती? म्हणजे थोडा तरी विश्वास डगमगायचा तरी दाखवा. काहीतरी वेगळं दाखवा. तर प्रेक्षक हो इथे ईश्वरीला पण खूप वाईट वाटतं कसं वागत असते ती अर्णवबरोबर म्हणून आणि कानाखाली मारते कारण आता हिचा नवरा तर काही कमवत नाही. खरं तर ती जगतेच त्या अर्णवच्या पैशावरती आणि माज बघा केवढा बघा प्रेक्षक हो. आणि त्या कुठल्या राकेशवर एवढा विश्वास त्या अंजलीचा खरंच खूप वाईट वाटतंय सिरियल बघून आणि किती दिवस झाले हेच आणि अर्णव किती दिवस सहन करणार आहे सगळ्या गोष्टी कारण हिचं सगळं काही अर्णवच बघतोय डॉक्टर वगैरे सगळं काही ईश्वरी आणि अर्णव सगळं करताय तिच्यासाठी आणि राकेश तर तिला मारण्याचा प्लॅन सुद्धा केला होता प्रेक्षक हो. मागच्या आठवड्यामध्ये ज्या एपिसोडमध्ये आलं ऍक्सिडेंट झाला मोठा अंजली आणि ईश्वरीचा आणि कसा ब्रेकमुळे तो झालेला असतो ब्रेक फेल करून ठेवलेला असतो राकेशने. कारण त्याला वाटत असतं की अर्णव मरेल त्या ऍक्सिडेंटमध्ये म्हणून पण अर्णव ती गाडी घेऊन जातच नाही दुसऱ्या गाडीत बसून गेलेला असतो त्यामुळे तो वाचतो. तर त्याचा प्लॅन होता अर्णवला मारायचा. तर आता इथे राकेश कंटिन्यू तोच प्लॅन बनवणार अर्णवला मारायचा आणि त्याचा हाही प्लॅन आहे की त्याचं लग्न व्हावं ईश्वरीसोबत त्यामुळे तो ईश्वरीला काय मारण्याचा प्रयत्न करणार नाही. पण अर्णवला तर तो मारण्याचा प्रयत्न करणारच. आणि काल पण तो म्हटला होता या चिंटुकल्याला बघून घेईन मी म्हणून. तर आता इथे जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला तेव्हाही त्याचं स्वप्न होतं की अर्णव मेला असेल आणि मग ईश्वरी तिची विधवा झाली असेल आणि तिला बघून तिला खूप आनंद होईल व्हाईट कपड्यांमध्ये कारण त्याच्यानंतर त्याला लग्न करून घ्यायचं असतं ईश्वरीसोबत. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप वाईट मेसेज जातोय सोसायटीसाठी की भाई न गरोदर आहे म्हणून काय काय करावं एका भावाने. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक वल्लरीला सगळं माहिती आहे राकेशबद्दल पण तिच्याबद्दलही त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांचा प्लॅन कधीच सगळ्यांसमोर आणत नाहीत बघा प्रेक्षक ते दोघेही क्रिमिनल आहेत आणि दोघेही कोणाच्या ना कोणाला मारून इथे आले आहेत या घरामध्ये. त्यामुळे ते
खूपच त्यांच्यामध्ये दया वगैरे काही नसते. त्यामुळे त्यांचं खूप चांगलं जमत असतं. पण आता इथे खूप अति होते प्रेक्षक हो. डोहाळे जेवणाच्या दिवशी म्हणजे अर्णवने ठेवलंय ते एवढं मोठं फंक्शन. राकेशला तर काही पडलेली पण नव्हती. नुसतं कपडे घालून थांबलाय तो. तरीही ही अंजली तिच्या नवऱ्याला एवढी किंमत देते आणि भावाला तर कानाखाली मारली तिने लोकांसमोर बघा प्रेक्षक हो. अर्णवला पण समजायला हवं की काहीतरी आता तिला जाऊ द्यावं त्यांनी म्हणून. कारण तिला मगच कळणार की राकेश किती वाईट माणूस आहे म्हणून. पण अर्णवला असं वाटतं की त्याची बहीण जर गेली घराबाहेर तर ती वापस कधी परतणार नाही. कारण त्याला वाटतं तिलाही तो मारून टाकणार जसं शलाकाला मारून टाकलं होतं. तर बघा प्रेक्षक हो, राकेश, राजेश, राजेश्वर हे तिन्ही लोक सेम आहेत असं ईश्वरीने सांगितलं होतं आणि ते खरंच आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया हे नाव घेते इथे या प्रोमोमध्ये बघा प्रेक्षक हो अंजली. तर मग शलाका वेगळी प्रिया वेगळी म्हणजे काय 2 मर्डर्स केलेत काय ह्या बघा प्रेक्षक राकेशने हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे खूप अति झालंय आणि राकेशचा पर्दाफाश लवकरच झाला पाहिजेत. एकतर नवीन एंट्री दाखवा नव्या इन्स्पेक्टरची म्हणजे त्यांनी तरी बघून दाखवेल ना की ह्यानेच केलेत मर्डर्स म्हणून. कारण आता इथे अति झालंय प्रेक्षक हो आणि किती दिवस सहन करायचं आम्ही नाही का? कारण राकेशचा अतिच झालंय आणि आता तो मर्डर्स करतच राहणार आणि अर्णवला रोज-रोज इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आणि आता त्याला ऐश्वरी पण आवडत असते. तर आता तिच्यासोबतही काही करू शकतो तो. तर विचार करा प्रेक्षक हो, ही अंजली किती डम आहे. म्हणजे तिला ॲक्सिडेंट झाला होता तिचा, तरी तिच्या नवऱ्याने येऊन पण बघितलं नव्हतं बघा प्रेक्षक हो तिच्याकडे. आणि ह्या बाईला तरीसुद्धा अक्कल नाही. भावाने सगळं केलं आणि भावजाईने सगळं केलं म्हणजेच तिच्या भावाच्या बायकोनी. पण तरीही ह्या बाईला फक्त तिच्या नवऱ्याची पडलेली आहे. आणि किती दिवस हे घरातले लोकं अजून सहन करणार ते राकेशला. घरातल्या सगळ्यांना कळलंय तो बरोबर नाही म्हणून बघा प्रेक्षक हो. पण ह्या फक्त अंजलीमुळे तिला सहन केलं जातंय. पण आता हा ट्रॅक ना रिपिटेटिव्ह वाटायला लागला आहे. काहीतरी नवीन करा या सीरियलमध्ये. कोणीतरी आणा जो राकेशला एक्सपोज करेल, नाहीतर अजून एक नवीन बाई आणा. म्हणजे ह्याचं बघा प्रेक्षकावर राकेशचं कॅरेक्टर आहे देव माणूससारखं. पण हे सीरियल तू रे माझा मितवा आहे कारण आता ते जे मेन पात्र अर्णव आणि ईश्वरी आहेत. नाहीतर त्याचं कॅरेक्टर देव माणूससारखंच आहे. म्हणजे बायकांना बघतो, त्यांना लुबाडतो. असंच आहे ना तिचं पण कॅरेक्टर देव माणूसचं. तर आता इथे राकेशचं पण कॅरेक्टर तेच आहे. तर काहीतरी दाखवा तिच्याबद्दल कुणाला तरी त्याच्याबद्दल पुरावे मिळालेले वगैरे. कारण आता इथे फोन पण चोरलाय त्या राकेशने. तो घेऊन गेला फोन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, बहुतेक पुरावे मिळतच नाहीत ह्यावेळेला पण राकेशच्या विरुद्ध ईश्वरी आणि अर्णवला. त्यामुळे प्रेक्षक हो, एकही पुरावा मिळाला तरी इनाफ आहे. म्हणजे ऑडियन्सला जरा तरी इंटरेस्ट येईल. टी-आर-पी खूप कमी झालाय तू रे माझा मितवाचा. कारण राकेशला सारखं-सारखं फ्री पास मिळतोय ना. एकदा तरी दाखवा की त्याच्यावर लोकांनी अविश्वास केला. लोकांना कळलंय तो कसा आहे. जरा तरी दाखवा. कायम एवढं मंद असल्यासारखं. म्हणजे बघा प्रेक्षक हो, अंजली इतकी डम दाखवली आहे की तिच्यासमोर काहीही करा, तिला काहीच कळत नाही. आणि खूप अति झालंय हे आता. कारण अंजलीचं कॅरेक्टर चेहरा पाहिलंच की ही बाई किती डम आहे असं वाटतं आणि ती ॲडमिटेड असते हॉस्पिटलमध्ये तरीही काही पडलेली नसते राकेशला. आणि ही बाई बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रोमो इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.